आपल्या समोर आल्या। उरण तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर या स्पर्धेचा बोलबाला राहिला आणि उरण तालुक्यातील वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अनेक बक्षिसं आपल्याला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण टू व्हीलर बाईक पाहू शकता। उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज याच्याकरता 32 इंचाची एलईडी टीव्ही असेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्याकरता टॉवर फॅन अशी विविध बक्षिसांना नटलेली ही स्पर्धा आपल्या समोर येताना पाहायला मिळाली। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय। स्ट्राईकला आहेत नयन आणि त्याच्या सोबत वैभव अशी सलामीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जात आहे आणि पहिला गोलंदाज प्रणित ठाकूर दुतुम एक्सप्रेस या नावानं खरं तर विकेट 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून व्हायला हवीत। दोन्ही पंच आपली जी टाइम अलर्ट करत असताना 12:21 झाले आणि पहिला चेंडू लोवर फुल टॉस हलक्या हातानं फक्त चेंडू खेळून काढलाय। लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले। निलेश ठाकूरला आपण डीप मध्ये पाहिलं तर एक चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये येताना इथून 2 धाब्यांनी श्रीगणेशा झालाय तो म्हणजे दिवाले मस्तांग या संघाचा। दोन्ही संघ बलाढ्य आहेत एकमेकाच्या विरुद्ध। आताच या सीझन मध्ये पाहायला गेलं तर स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृतीच्या बाबणीच्या मैदानामध्ये चांगला खेळ दुतुम संघाचा पाहायला मिळाला। अमोल नाईक साहेबांना आपण विनंती करतोय अमोलजी नाईक साहेबांना आपण विनंती करतोय पण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। बॅकफुटला जाऊन हा लेट कटचा फटका सरळ चेंडू फर्स्ट लीडला भेदून निघून चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा पलीकडे बॅट्समनच्या बॅट मधून नयननं लगावलाय हा चौकार। चौकार आलाय बॅट्समनच्या बॅट मधून नयननं सुरुवात केलाय वेगाच्या विरुद्ध शक्तीपेक्षा युक्ती महान हे पाहायला मिळालं या फटक्यामागं। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न तेच तर्रार वेगवान चेंडू हाताळलाय गोलंदाज प्रणितनं। अनेक साऱ्या मैदानामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आणि डॉट बॉल येताना दिवाले गावचे जॉन्टी शेट यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। दिवाले गावचे जॉन्टी शेट यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। ओर टू विपुल पाटील। प्रणितच्या मागील वेगाचा उपयोग केला अगदी युक्तीनं फटका खेळून काढला आणि त्यानंतर हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण डॉट बॉल आलाय। या वेळचा फटका चांगला आहे मिड विकेट रिझन मध्ये आजच्या दिवसातील तेवढाच उंच आणि तेवढाच लांब बॅट्समन नयनच्या बॅट मधून आलेला हा षटकार। नयनच्या बॅट मधून आलेला हा षटकार अफलातून आता बॅटिंग प्रणितच्या वेगाच्या विरुद्ध आता आक्रमण केलं जात आहे। षटकाराशी धावपटला धाबा लागले गेले त्या बॅटिंग करत असताना दिवाली मसंग या संघाच्या 12 धाबा। चार चेंडूमध्ये आता आक्रमण केलं अतिशय चांगली ही खरं तर बॅटिंग आता आपल्या नयनची पाहायला मिळाली। विकी आज जरी संघामध्ये नसला तरी मात्र चांगली बॅटिंग आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय। 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याचा बाहेरचा चेंडू चेंडू अडलाय थोडंसं आउटफील्ड खरा पाहायला जरूर मिळाला पण इथून 2 धाबा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाब्यांनी धावपटला धाबा लागले गेले ते 14 धाबा। शॉर्ट सिलेक्शन चांगले आहेत अगदी चेंडूच्या मेरिटवर येऊन आता फटके सजवत असताना पद्धत आली तर चांगलं पाहायला मिळालं। फुटवरचा चांगला वापर करते तो म्हणजे नयन कधी फ्रंट फुटवर येऊन मोठे फटके आलेत कधी बॅकफुटला जाऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय। पहिल्या षटकामध्ये ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा प्रणितच्या विरुद्ध बॅटिंग करणाऱ्या दिवाळे संघाच्या या खेळाडूंना बनवल्यात। या ओव्हरमधील आणखी शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावपटला धाबा लागले गेले त्या 14 धाबा। नाबाद 14 एक चांगली अशी सुरुवात दमदार सुरुवात करून दिली दिवाळे संघानं। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न लोवर फुल टॉस चेंडूला फ्लिप करून दिलाय स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅट्समन नयनच्या बॅट बनवलेला हा दुसरा चौकार।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 18 धावा. या स्पर्धेच्या जर आपण पाहायला गेलं तर आकर्षक जी आपल्याला समोर ट्रॉफ्या पाहायला मिळतात त्या संपूर्ण ट्रॉफ्या जे रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. जे सातत्यानं खरं तर एक खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. रविशेठ पाटील यांच्या वतीने या संपूर्ण या स्पर्धेच्या ट्रॉफ्या आपल्याला देण्यात आल्यात आणि त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात प्रणीतच्या विरुद्ध. एका चांगला खेळ खरं तर करावा लागणार आहे दुतुम संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर दिवाळी संघाची काय सलामीची जोडी. नय्यांच्या बॅटमधून काय फटके आलेत. प्रत्येक चेंडूला अगदी मैदानाच्या चौफेर त्यांचे फटके पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर अगदी लेट कटचा फटका चौकारला. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मिड विकेट मध्ये लांब लचक त्यानं षटकार ठोकला. त्यानंतर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार आला. पहिल्या षटकामध्ये ज्या धावांचा अगदी वर्षाव पाहायला मिळाला प्रणीत ठाकूरच्या विरुद्ध. सिद्धेश ठाकूर गोलंदाजीसाठी दाखल होतील. 5 ओव्हरची मॅच आहे. या मैदानामध्ये 70-75 धावा होताना पाहिल्यात आणि त्या धावा चेस सुद्धा होऊ शकतात. ही क्षमता आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध आता खेळतात. चांगला हा फटका खेळून काढलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. झेल टिपला जातोय आणि इथून पहिला हादरा लागेल तो म्हणजे दिवाळी संघाला. फलंदाज वैभव होतील झेलबाद. शोधामध्ये होता जे विकेटची गरज होती बैरवणा दुतुम संघाला आणि ती महत्वाची विकेट सिद्धेश ठाकूरने मिळवून दिला. लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं रोहित घरत होते. दुतुम टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक हा बाहुबली आणि त्यानं हा टिपलाय झेल. महत्वाची विकेट. वैभव झाले झेलबाद. बोपलाईन पोडता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाले आणि नवीन बॅट्समॅन प्रितेश कोळी 3ऱ्या क्रमांकावर हा खेळाडू दाखल झालाय. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू लेटकट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ एसटीवर हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला जाऊन लेटकटचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला नितीन पाहायला मिळत आणि हा चेंडू अडवला. तिथं अवघी 21 धावा मिळाला जाईल आणि दाबेनिशी 19 धावा धावपटा लागल्या गेल्यात. आज तुम्हाला खरं तर दुतुम संघ पाहायला गेलात तर काही तुम्हाला लेजंड खेळाडू, काही तुम्हाला अपकमिंग स्टार असं मिश्रण असलेला संघ पाहायला मिळतो आणि एक चांगली कामगिरी या सीझन मध्ये अनेक साऱ्या मैदानामध्ये बैरवणा दुतुम संघाने केल्या. सिद्धेशनं महत्वाची विकेट मिळवून दिल्या कारण ब्रेक 2च्या शोधामध्ये होता तो म्हणजे दुतुम संघ. कारण पहिल्या षटकामध्ये प्रणीतच्या विरुद्ध 18 धावा आल्यात आणि जर विकेट आल्या तर धावा थांबतील किंवा धावा थांबवल्या तर विकेट येतील. या शोधामध्ये सध्या दुतुम संघ आहे. यावेळचा चांगला फटका. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून पंच केलाय. चेंडू निघून चालला एका टप्प्यानं डीप मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅट्समनच्या बॅट आलेला हा नेत्रदीपक फटका. मिळतील 4 धावा. विकेट जरूर आलाय पण इथून जसा बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आला नय्यन आणि नय्यनच्या बॅट मधून अगदी सुरुवातीपासून धुव्वादार बॅटिंग त्याने केलं. प्रत्येक चेंडूच्या मिनिटवर जाऊन त्याचे फटके पाहायला मिळालेत. कधी बॅकफुटला जाऊन तो फटके खेळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हा मात्र पायाला आदळला आणि LBW महत्वाची ही विकेट मिळवून दिली ती सिद्धेश ठाकूरना. दुसरा हादरा लागेल तो म्हणजे दिवाळी संघाला आणि फलंदाज होतील बॅक टू पॅव्हलियन नय्यन.
हँडेड गोलंदाज आणि आज चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधला आलाय परेश ठाकूर झेलखाली. तिसरा हादरा दिला जाईल दिवाळी संघाला आणि फलंदाजीतून जयेश कोळी होतील झेलबाद. टॉस कुठला रे बाबा करायचा आहे? शिरडोन येत असेल ना आता पहिले जिंकलेला तेवढेच ना. महत्वाची विकेट सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या होत्या पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली सिद्धेश ठाकूरची. अवघ्या या गोलंदाजांना 5 धाबा खर्च केल्या, 3 महत्वाच्या विकेट मिळवून दिल्यात आणि नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर विजेंद्र कोळी दाखल होतील. मिडल ऑर्डरला आता हा डाव सावरावा लागेल कारण यानंतरची महत्वाची मॅच एका बाजूला प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांना फाईट करेल रुही स्टार परिवार शिरडोन दोन्ही संघाचे कॅप्टन. ही इनिंग संपण्या अगोदर आपण या रुही परिवार शिरडोन संघाचे कॅप्टन आपण सुद्धा इथं उपस्थित राहा आणि त्यांना फाईट करेल प्रियदर्शनी बेलापूर संघ. पहिलाच चेंडू अगदी तेज तर्रा टाकण्याचा प्रयत्न. एक चांगला हा गोलंदाज नेहमी अष्टपैलू भूमिका करणारा परेश ठाकूरला आपण सध्या पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या पंचांची बागडी केली जाते. आपण या तिसरे पंच नीरजी राणावत आपण या. बॅट्समन आउट. 24 लाईव्ह इव्हेंट्स चांगली खरं तर उत्तम क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्या खरं तर वाहिनीची पाहायला मिळाली आणि अलीकडच्या कालावधीमध्ये 2,48,000 ज्या खरं तरच्या वाहिनीची आज सबस्क्रायबर पाहायला मिळालेत. या चॅनलवर भरपूर प्रेम करा, सबस्क्राईब करा आणि आता जवळजवळ 2.5 लाख सबस्क्राईबच्या अगदी उंबरठ्यावर असलेला हा चॅनल पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या करता चॅनलनं कव्हर केल्यात आणि संपूर्ण भारतभर भ्रमण करणारी वाहिनी असेल ती म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट्स. रायगड प्रीमियर लीग असू दे किंवा मोठमोठ्या किंजल ट्रॉफी असू दे, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी चेन्नईपासून या संघाचं आपल्याला खरं तर संपूर्ण काम पाहायला मिळत असतं. संदेश पाटील, मनीष पाटील, आमचे प्रतीक पाटील आणि क्रिश पाटील आणि चांबो सध्या कॅमेरामॅन यंदा फुल फॉर्ममध्ये आहेत. बोरली संघ तेवढाच फॉर्ममध्ये आहे. सगळ्या मैदानाच्या आत परेश ठाकूर पुण्यात दाखल झालेत. यावेळी हा फिरकीचा हा चेंडू फर्स्ट स्लिपला असलेले नितीन ठाकूर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि इथून मात्र कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळाला आहे. दडपण आता आलंय कारण महत्वाचा खेळाडू नयन बाद झाला आणि त्यानंतर आता दबाव पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दिवाळे संघावर महत्वाचा ट्रम्प कार्ड बाद केलाय सिद्धेशनं. बॅकफुटला जाऊन हा खेळण्याचा प्रयत्न. इथून पंच आमच्याकडे वळलेत. हेमंतजी कोळी सरांचा इथून इशारा आला. हा वाईड बॉल आहे. इट्स अ वाईड बॉल. इथून अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. अवंतर स्वरूपात धाव जोडली जात आहे. धावपटला धावा लागले गेले तर 24 धावा. या पुढील सुद्धा सामना प्रियदर्शनी बेलापूर आणि रुवी स्टार परिवार शिरडोन हा खेळवला जाईल.
लगेच नाणेफेकी केली जाईल आणि हा सामना किती षटकांचा हे आमच्यापर्यंत आयोजक सुद्धा कळवतील. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशी या संघाची सुद्धा आपण जय सर चर्चा करणार आहोत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकत तसं आपण परेशला पाहिलंय. आता फक्त स्वतःच्या फिरकीनं स्वतःच्या समोरच्या फलंदाजाला आता नाचवलंय आणि बांधून ठेवलंय. त्या म्हणजे या दिवाळी संघाला यावेळचा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये आलाय, त्याला फेकून दिलंय, चेंडूला केले ब्लास्ट, चेंडूवर मिळतील 6 धावा. षटकार. यावेळी मात्र टप्प्यामध्ये होता आणि त्याला मात्र पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक परेश ठाकूरच्या विरुद्ध बॅट्समन च्या निशांच्या बॅट मिळालेला हा षटकार. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. 10 पटला धाबा झपाट्यांना वाढल्या दिवाळी संघाच्या. जो करता स्कोर बोर्ड थांबला होता आणि 36 धाबा 10 पटा लागल्या गेल्यात. परेश ठाकूर हल्ला बोल केला गेलाय. जय सर याच मैदानामध्ये शिवशो बोईंटरबाजीशी आपण रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहिली होती आणि याच मैदानामध्ये पहिली स्वप्नातली बाईक परेश ठाकूर या खेळाडूला मिळाली होती आणि त्याच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. फलंदाज निशांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. तिसरं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळतं ते म्हणजे परेश ठाकूरचं. सिद्धेश ठाकूरला कमबॅक करून दिलं होतं संघाला. मागील षटकामध्ये अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या होत्या. यावेळचा चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळवला. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि धावपटला धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असताना दिवाळी संघाच्या 4 बाद 36 धावा. पुढील सामना हा सुद्धा 5 षटकांचा खेळवला जाईल. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशी हे खरं तर वैशिष्ट्य, हे खरं तर नाव आहे. दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा उरण तालुक्यामध्ये पहिली बाईक न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशी संघाच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याच मैदानामध्ये 2 लाखाची रणजी क्रिकेट स्पर्धा सुद्धा न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशी या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा जयेश सर 6 षटकांचे सामने, 24 संघ, 4 दिवस आणि मेगा फायनल सुद्धा 6 षटकांचा खेळवण्याचा विक्रम या न्यू यंगस्टार झाशी संघाने केलाय. क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारची कंजूसी नसावी, आयोजनामध्ये कशाही प्रकारची कंजूसी नसावी. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो कधी 10चा स्लॉट, कधी 12चा स्लॉट असतो, पण नेहमीच या आयोजकांनी सांगितलं की इथं आपल्या 8चा स्लॉट असेल आणि त्यामुळं या स्पर्धेला वेगळ्या उंचीवर नेण्यामध्ये यशस्वी ठरलाय न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशी. गोलंदाज आलेत षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा इन्व्हाइट केले कॅप्टननं सिद्धेशला आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. या गोलंदाजीची आता चर्चा केली जाईल. मागील षटकामध्ये अवघ्या 5 धावा आणि अचूक टप्प्यावर चेंडू टाकतो आणि त्यानंतर अतिशय चांगली उचली दिली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. थोडासा दबावामध्ये दिवाळी संघ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या वरतून आजच्या रात्रीतील हा उत्तम दर्जाचा फटका आलाय. बॅट्समनच्या बॅट म्हणून आलेला हा षटकार. विजेंद्रनं बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून हा फटका खेळून काढला. काय ताकदीचा फटका पाहायला मिळाला कव्हर क्षेत्रामध्ये. हे ताकदवर फटके आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, अफलातून फटका आलाय. सरळ चेंडू निघून चाललाय. बॅक टू बॅक मोठा फटका, मोठा ब्लास्ट, मिळतील 6 धावा. काय अफलातून बॅटिंग आहे. पॉइंटच्या अगदी वरतून कव्हर क्षेत्रामध्ये हे फटके खेळून काढलेत. 2 षटकार आले बॅक टू बॅक. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 48 धावा, ज्या सिद्धेशनं 5 धावांचे षटक टाकल्या आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करत असताना आपण बॅट्समॅनला पाहू शकता.
मिडल ऑर्डरला आलेला हा खरं तर विजेंद्र खेळाडू, त्याच्या बॅटमन मोठे फटके. आणखीन एक तडाखा, सरळ चेंडू निघून चाललाय डी बॅकवर्ड स्पेल एकच्या दिशेनं. एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडं, मिळतील आणखीन 4 धाबा. करून दाखवल्या. त्याच्या बॅट मध्ये आता फटके सजवले जातात, मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करू शकतोय. मिस्टर 360 दिवाळी संघाचा खेळाडू 5व्या क्रमांकावर जरूर आलाय, पण आता चांगली धावा उभारल्यात आपल्या संघासाठी. यावेळी चेंडू यष्ट्यांचा वेध, महत्वाची विकेट मिळवली ती म्हणजे गोलंदाजांना. जो खेळाडू आता इथून आक्रमण करत होता त्या विजेंद्राला मात्र आता परत इशारा दिलाय. 5वा आदराला गेल तो म्हणजे दिवाळी टीमला. महत्वाची विकेट मिळवून दिले ते म्हणजे सिद्धेश ठाकूरना. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले होते. षटकार त्यानंतर एक चौकार आला होता आणि त्यानंतर यशांचा वेध घेणारा चेंडू. विजेंद्रला मात्र परतीचा इशारा दिलाय. मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर हर्षद येताना पाहायला मिळतं. लास्ट बॉल या ओव्हरमधील 4थं षटक गतीपथावर असताना या षटकातील शेवटचा चेंडू थोडीशी महागडी गोलंदाजी सिद्धेशची जरूर पाहायला मिळाली. कारण 2 षटकार 1 चौकार, कारण त्या अगोदर जे षटक जे होतं ते महत्वाचं पेकलं होतं सिद्धेशनं. ओके, 5 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बॅटिंग करत असताना दिवाळी मस्तंग संघानं धावा उभा केल्या त्या म्हणजे 4 ओव्हरमध्ये 52 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. एक संधी देऊया आपण डीजे मास्टरला. शेवटचे षटक बाकी आहे. भैरवना दुतुम संघ सध्या फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना आपण दिवाळी संघाला पाहू शकता. नयनच्या बॅटमधून जी चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आणि सध्या निशांत जो सध्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या बॅटमधून 2 षटकार सुद्धा पाहायला मिळेल. निशांत आणि हर्षद अशी ही खरं तर मिडल ऑर्डरची जोडी मैदानाच्या आत. शेवटचे षटक निलेश ठाकूर दाखल झालेत. कित्येक वर्ष खरं तर दुतुम टेनिस क्रिकेटचा पाठीचा कणा म्हणून निलेश ठाकूर यांच्याकडे पाहिलं जातं. बराचसा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु कोण असेल तर तो अनुभव आहे आणि त्या अनुभव आता पणाला लावा लागेल निलेशला. 52 धावा झाल्यात, कारण मागील षटकामध्ये सिद्धेश ठाकूरची थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर जाणवली. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या विरुद्ध आला. या षटकामध्ये आता एकच निलेश ठाकूर याला प्रयत्न करायला लागेल. 10 पेक्षा कमी धावा आल्या तर 60-65च्या आतमध्ये थांबवू शकतोय. 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर 70-75 धावा दिवाळी संघ बनवेल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, चेंडू खोलामध्ये टाकला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक परेश ठाकूर आलेत. एक चांगला थ्रो आलाय, कलेक्ट केलाय यष्टिरक्षकाने. इथून कॉलिंग खराब आहे आणि धाव घेत असताना इथून नेमका कोणता फलंदाज धावबाद होईल. हर्षद इथून झाले धावबाद. इथून 5वा आदरा लागेल तो म्हणजे दिवाळी संघाला आणि फलंदाज हर्षद होतील धावबाद. झाल्यात
या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलात तर सांगली संघ ऑल आउट होताना आपण पाहिला होता आणि आतापर्यंत या संघाचे सुद्धा 6 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाला. निलेश ठाकूरचं हे षटक चालू आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगला आहे परेशचा. एक तेवढाच क्विक थ्रो, एक परिपक्व खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय याचं आता उदाहरण पाहायला मिळतं. परेश ठाकूर एक नामवंत असा खेळाडू आहे आणि त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि तेवढाच क्विक थ्रो मैदानाच्या आतमध्ये त्यानं केलाय. एकेरी धावनीशी धावपटला धावा लागले गेले त्या 53 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा फटका लॉंग ऑफच्या एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क ठोकला हा षटकार. एकूण 60 धावा धावपटा लागले गेले. षटकार आलाय बॅट्समनच्या बॅटमधून. सलग 3 षटकार लगावलेत ते म्हणजे निशान जो 6व्या क्रमांकावर आला आणि त्याच्या बॅटमधून सलग 3रा षटकार आपण येताना पाहिलं. निलेश ठाकूरवर आता आक्रमण केलं गेलंय. एक वेगळी व्यूहरचना आखत असताना निलेश ठाकूर अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. आक्रमण केलंय. मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. सरळ चेंडू निघून चाललाय. जमिनीला समान पॅरलल स्ट्रोक आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय बॅट्समन निशांच्या बॅटमधून. फंबल पाहायला मिळाला. आता तो चेंडू निसटला. लगेच रिझल्ट पाहायला मिळतोय. बिग दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. 68 धावा 68 रन्स 68 धावा धावपटला लागत असताना आणि या षटकातील आता शेवटच्या आणखीन एक चेंडू बाकी असेल. 5 षटकांमध्ये किती धावा उभा करेल हा दिवाली संघ. आता तेवढ्या ताकदवर हा दुतुम संघ आहे. उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. शेवटचा चेंडूवर स्वागत केलंय. यावेळचा फटका हँड हँडसम बॅट्समनच्या बॅटमधून तडाखा दिलाय. चेंडूला केले ब्लास्ट. सीमारेषा पार ठोकला हा षटकार. शिरडून संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या संघनायकाला आपण इथून आमंत्रित करतोय. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते
नाणेफेकी केली जाईल. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच 5 ओव्हरचा सामना, एक आगळं आयोजन नेहमीच पाहायला मिळालं. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. नमस्कार. मनोज मडवी यांना विनंती असेल, मानव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय मनोज मडवी यांना विनंती असेल की या सामन्याची आपण नाणेफेकी करावी. दुसऱ्या फेरीतला सामना हा 5 षटकांचा असेल, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. मनोज मडवी यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होत आहे. बेलापूर संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे आणि लगेचच सामना संपल्यानंतर आपल्या निर्णयासह मैदानात उतरायचं आहे. धन्यवाद. परेश कोहली यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर DK ग्रुपकडून त्यांना तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. धन्यवाद विपुलजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकतोय. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. महत्वपूर्ण मॅच लक्ष ठेवण्यात आलंय. ते तब्बल 75 रनचं टार्गेट सेट करण्यात आलंय. 75चा पाठलाग करायचा आहे. अर्थात येणारी या मॅचमध्ये आवश्यकता असेल या 75चा पाठलाग करत असताना आस्किंग रन रेट 15च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे, इरादेही मोठे असायला हवेत. सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. गुलाबी थंडीचा आपण आनंद घेतोय, परंतु गुलाबी थंडीमध्ये एक गरमागरम मॅच आपल्या समोर येत असताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण नेहमीच अशा रीतीचे सामने अनेक वेळेला पाहिलेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती येत असताना आपण अनेक वेळेला म्हणतो, जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराव्या कोणी वाट कोणाची पाहू नका, हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोलंदाजाच्या हाती चेंडू येण्याच्या आधी ज्याच्यासाठी कॅश प्राइजेस येतात ना, तो निश्चितच दिवाळे गावचा एक चांगला गोलंदाज म्हणून निश्चितच त्याच्याकडे पाहिलं जाईल. DK बाउन्सर ग्रुप यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक घेतली ना गोलंदाज परेशने, तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, वेगाने टाकला. अवांतर चेंडू इथे दंडित करण्यात येत आहे गोलंदाजाला. हेमंत कोळी सरांना आपण पाहतोय. अगदी परेश ठाकूरची हाईट आणि हेमंत कोळी सरांची हाईट ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट राहतो गोलंदाजाचा. गोलंदाज नेहमीच बलवानशाली आणि उंच पुरा असावा. हाफ ट्रॅकर कट केला, पॉइंटला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जास्तीत तसं प्रत्युत्तर. इथे धावा लढवल्या जातील. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धमाल आहे, इथे धूम धडाका आहे. चौकार. मधून चौकार आलाय. पुढचा बॉल रोहित ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक झणझणीत चौकार. फिर होता है क्या? हा बॉल मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्याआधी
डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जॉन्टीचे प्रयत्न जॉन्टी रोड सारखे राहिले, परंतु ते प्रयत्न पडले अपुरे. धावा मिळाल्या या बॉलवरती 2 10 फलकावरती धावा त्या 11. अजूनही आवश्यकता राहणाऱ्या 64 धावसंख्येची मॅच चांगल्या रीतीने पाहायला मिळते. 15च्या धावगतीने पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल परेश हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट वरती होता, कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रसंग अवधान दाखवता आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सूरज याला आपण पाहिलं, जर्सी नंबर 48. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याने केली जरूर, परंतु फेकी करत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये प्रसंग अवधान हे चांगल्या रीतीने दाखवणं गरजेचं राहतं आणि ते त्याला दाखवता आलेलं नाही आहे. स्ट्राईक एंडवरती रोहितला आपण पुन्हा एकदा पाहतोय. उंची त्याची चांगली आहे आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या रीतीचे फटके आले. सुरुवात तर दमदार केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है, बेमिसाल टाइमिंग. नंतर संघाची धावसंख्या भरारेल 17 आहेत. पुढचा बॉल देखील समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, दूर राहिला. एकेरी धावी ते प्राप्त होत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवात पहा किती दमदार पाहायला मिळाली आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमीच चांगला. सुरुवात तर निश्चित चांगली झाली आहे. मॅच मध्ये पुढे काय वाढून ठेवलंय. येणारे बॉल असतील ते तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊयात, असं जाऊया आणि असं येऊया. अठरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धाचा विचार केला ना तर पूर्वार्धाच्या पहिल्या षटकामध्ये देखील 18 धावा आल्या होत्या. प्रणित ठाकूरने पहिल्या षटकात 18 धावा त्याने खर्च केल्या. परेश ठाकूरच्या विरोधात देखील 18 धावा आल्या. सुरुवात जशास तशी झाली आहे या मॅच मध्ये. सामन्यामध्ये विजयासाठी इथून 24 चेंडू आणि 57ची आवश्यकता. संजय गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना अनुभवाची शिदोरी त्यांच्या खांद्यावरती असेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मांडला जातो. 57ची आवश्यकता. मॅच मध्ये येणाऱ्या 24 बॉलचा खेळ शेष. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण गणेश बाविस्कर सरांना बॉलिंग इन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पहिला बॉल रोहितच्या बॅट मधून गगनचुंबी गगनभेदी गगनाला गवसणी घालणारा हा आसमानी टोला षटकार. रोहित घरत आहे. त्याच्या बॅट मधून धावांची लयलूट होतीये. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 24 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल खोला टाकला. पुनरागमन चांगल्या रीतीने पाहायला मिळालं. फ्रंट फुटला ड्रायव्हिंग लेंथ वरती असणाऱ्या बॉलला ऑन ड्रॉय करत असताना धाव प्राप्त केली एक. परेश ठाकूर जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. माझा नंबर कधी येईल स्ट्राईक एंड वरती आणि त्यासाठी त्याने वाट पाहिली. आता मात्र तो स्ट्राईक एंड वरती आलाय. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने पुढे सरकतात. 25 आहेत. 50ची आवश्यकता. येणाऱ्या 22 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 22 चेंडू 50 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा परेश या वेळेला स्ट्राईक एंड वरती आलाय. ऑन साइडला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. त्यांनी वाट पाहिली. नंबर आला आणि नंबर लागला देखील. खेळाडू बाद.
विकेट मिळवली. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, कारण जिथे आपण पाहिलं ना संजय नाईक विकेट मिळत असताना, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती विकेट त्याने मिळवली आहे. खेळाडू क्रमांक पहिला परेश ठाकूर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रणित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम ह्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्वतःच्या नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इब्रतीसाठी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केवळ खेळत नसतो तर गावचं संपूर्णतः प्रत्येक प्रेक्षक वर्ग नागरिकाची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते, कारण गावाच्या नावाने हे खेळाडू ओळखले जातात. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुढचा बॅटर प्रणित ठाकूर ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने पहिल्या बॉलवरती इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतोय शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. एकेरी धावेवरती सकारात्मक सुरुवात केली आहे, सिंगल्स प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे. धावफलकावरती धावा त्या 26 रन्स ऑन दी बोर्ड. 49 अजूनही बनवायचे आहेत. येणारे बॉल या मॅच मध्ये असतील ते 20 चेंडू आणि 49 ची आवश्यकता. सामना चांगल्या रीतीने निश्चित पाहायला मिळणार. स्ट्राईक एंडवरती रोहित हा बॉल खोलात टाकला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी वेगाने येतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं प्रेशर क्रिएट होणार आहे. रोहित गरजच्या विरोधामध्ये एकमात्र अस्त्र राहणार आहे. त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करत असताना निर्धाव चेंडू त्याच्या विरोधात टाकावा लागतील. त्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे. षटकार चौकारांची बरसात केली आहे आणि चांगल्या आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. आत्मविश्वासाच्या बळावरती यशाची उत्तुंग इमारत उभी करता येते आणि तो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. हा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आटली कड अलॉंग विथ कार्पेट डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने षटक संपुष्टात आला. दुसरा पहिल्या 2 षटकांचा खेळ आला संपुष्टात. 75चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 27. येणारे 18 बॉल 48 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 48 ची आवश्यकता. दगडीला 27, 48 ची आवश्यकता. 18च्या धावगतीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावा बंटाट बनवणारा हवा. आत्मविश्वास आपल्याकडे चांगल्या रीतीने असणं आवश्यक आहे. मेहनत तुम्हाला करावी लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना 2 अक्षरांचा असणारं लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नशीब, 3.5 अक्षरांचा असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द मेहनत. या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल. जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा आणि त्या धावा गोळा करण्यासाठी तुम्हाला कष्ट कराव्या लागतील. कष्ट उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा सध्या दगडीला स्थिरावलेल्या 27, 48 ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये सूरज. यावेळेला पहिला बॉल मिस टायमिंग आहे. डीप बॅकच्या कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय. अफलातून झेल महत्वपूर्ण विकेट. मॅचची गोल्डन विकेट. रोहित गरत बाद. ते मनोरंजनापर्यंत आणि त्याच वेळेला आपली भावनिक भावना ही जपण्याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केलाय. मग त्याच वेळेला गणरायाचं गीत असेल, एकविरा मातेचं गीत असेल, त्याच वेळेला प्रत्येक बाबींकडे आवर्जून हात घातलाय. हे डीजे मास्टरने मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा. जिथे 27 असताना खेळाडू बाद झालाय तो दुसरा नवीन बॅटर
सिद्धेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सिद्धेश ठाकूर बॅटिंगसाठी दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती संघ अडचणीमध्ये आहे. इथे एका क्रायसिस मॅनची भूमिका, संकट मोचकाची भूमिका अदा करावी लागेल या बॅटरला. सिद्धेश ठाकूर लेफ्ट हँडर बॅटर आहे, त्याला बॅटिंग करत असताना धावा गोळा करावा लागतील. संघ अडचणीमध्ये आहे आणि संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलात टाकला चेंडू, यावेळेला वेगाने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेशला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना धाव मिळाली ती 1. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 वर्षाचा कालखंड भारतीय संघाला 60 षटकांच्या विश्वचषकानंतर 50 षटकांचा विश्वचषक जिंकण्यासाठी लागला. तोही महेंद्रसिंग धोनीच्या बॅटमधून येणारा शेवटचा बॉलवरती षटकार महत्वाचा राहिला, कारण ती बॅट लिलावामध्ये 72 लाख रुपयाला जी मात्र तिचा लिलाव करण्यात आला होता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुरेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिला, कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक जयेश त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. धाव मात्र मिळणार आहे ती केवळ एकेरी दुहेरीने काही फरक पडणार नाही. या 46 अजूनही वाढवायच्या आहेत. येणारे बॉल असतील तर तुमच्याकडे केवळ 15 बॉलमध्ये 46 ची आवश्यकता. महत्वपूर्ण मॅच जिंकणं गरजेचं. या स्पर्धेमध्ये पहिली सामना आपण खेळतोय. पुढील सामने मात्र महत्वाचे आहेत आणि त्याहूनही अधिक महत्वाची आहे ती ही मॅच नॉकआउट स्टेजमध्ये आपण ज्या वेळेला असतो ना, पहा बीट मॅचेस नाही आहेत इथे, नॉकआउट स्टेजमध्ये आपण आहोत. प्रत्येक सामना महत्वाचा राहतो. राऊंड रॉबिन पद्धत नाही आहे, लीग मॅचेस नाही आहेत. कोलात टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रितेश चेंडूवरती येत असताना आपण पाहतोय. हर्षद होता त्या ठिकाणी चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा एकंदरीत एकेरीच्या मदतीने जाऊन पुढे सरकत असताना 30 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा आपण जिथे 30 पाहतोय. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती एक वैशिष्ट्यपणे आपल्या जर्सीवरती नंबर, आपली स्वतःची ओळख, आपलं नाव या जर्सीवरती पाहायला मिळालंय. भारतीय संघ एक सामना असाही खेळला होता न्यूझीलंडच्या अगेन्स्ट. आपल्या आईचं नाव आपल्या जर्सीच्या पाठीमागे होतं. इथे मिस टायमिंग झाला, यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आहे, परंतु काय घडतं, पंचाकडे अपील करण्यात आली आहे. पंचांनी सांगितलं अपील फेटाळली आहे, अर्थात दादी फेटाळली आहे, धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. अतिरिक्त प्रेशर इथे क्रिएट होत असताना बॅटर प्रणित वरती आपण पाहतोय निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉलचा खेळ अजूनही शेष असेल, अर्थात या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात. एक विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज. डॉमिनेट केलं, बॅटर्सला धावाही दिलेल्या नाही आहेत. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये विकेटही मिळवली आहे. चांगल्या दर्जाचं कामकाज राहिलंय. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. मॅचमध्ये पुनरागमन करून दिलंय. 2 षटकांमध्ये धावांची लेलूट झाली होती. हा बॉल ऑन साइडला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. धाव मिळतील त्या 6 षटकार. मापे असावी शेवटच्या बॉलवरती आला. हा चौकार संघाची धावसंख्या 4 ने वधारेल. धावफलकावरती जाऊन पोहोचत ते आहेत 34. येणारे बॉल असतील ते तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 41 ची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. दिवाळी टीम सध्याच्या घडीला चर्चा करण्या इतका वेळही नाही आहे आणि प्रसंगी नाही आहे, कारण 12 बॉलमध्ये 40 हव्यात. प्रसंग तो नाहीये की जास्तीची चर्चा आपण करू शकतो. मॅच जास्तीची क्लोज आली आहे, या बाबीही नाही आहे. चला थोडीशी घाई करा. येणारे 12 बॉल आणि 41 धावा. क्रिकेटमध्ये धावा बनटाट बनवणारा हवा. आपण अनेक वेळा म्हणतो ना की क्रिकेटच्या खेळामध्ये आपण चांगल्या रीतीचे प्रयत्न करणं गरजेचं राहतं. मेहनत करावी लागते, आत्मविश्वास दाखवावा लागतो, कष्ट उपसावे लागतात. हा अनेक दिवस आपण केलेली प्रॅक्टिस, आपण घेतलेली मेहनत. दुत्तुम गावाच्या अगदी शेजारी जिथे चांगलं एक मोठं क्रीडांगण, प्रशस्त असं क्रीडांगण आहे, त्यावरती या खेळाडूंना आपण अनेक वेळेला सराव करताना पाहतो.
परंतु आज या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून धावा गोळा करणारा गरजेचं राहणार आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश ठाकूरला आपण पाहतोय. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा, ही गोष्ट आपण स्वतःशीच म्हणावी लागेल सिद्धेशला. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सेकंड ओव्हर स्पेल घेऊन संजयचा पहिला बॉल कमी गतीने कमी उसळीचा यष्टीरक्षकाचा वेध घेणारा एक सरप्राईज पॅकेज राहिला. डॉट बॉल आला, उसळी चेंडूला कमी प्राप्त झाली. एक साइड आर्म ऍक्शन आहे या गोलंदाजाची. चेंडूला उसळी जास्तीची प्राप्त होत नाही, कमी गतीने चेंडू तो टाकतो. उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल खोला टाकला, याही वेळेला यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. या बॉलवरती मिळतील हा नशिबाचा धावा, मिळतील त्या 4. व्हाईट बॉल, त्यावरती चौकार. एक जिथे 11 बॉल, आता मात्र 35 ची आवश्यकता. 5 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये इथे आल्यात. पुढचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. धाव फलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 39. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव निश्चित मिळाले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा हवात आणि धावांसाठी चालू असणारी धाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाव मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 41 धावा धाव फलकावरती आहेत. 75 रनचा करायचा आहे पाठलाग. 41 धावा धाव फलकावरती, अर्थात आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये 34 धावसंख्येची. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. साइड आर्म ऍक्शनने ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करतो ना, चेंडू उसळी कमी मिळते. अगदी त्याच वेळेला चेंडू स्किट होत असताना पाहायला मिळतो. परंतु लेफ्ट हँडर गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्या वेळेला देवाचा वरद हस्त जणू त्याला प्राप्त झालेला असतो. कारण चेंडू बाहेरच्या दिशेने निघतात, कधी चेंडू आतमध्ये ते घेऊन येत असतात. आणि त्यापैकी गोलंदाज राईट हँडने इथे मात्र दांडी गुल केली आहे. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर केलंय, डिस्ट्रॉय खेळाडू होतोय तो तिसरा बाद. त्याच्या हाती सुपूर्द करण्यात आलं आणि संजयने विकेट इथे मिळवली. याही षटकामध्ये अगदी त्याच धाटणीचं कामकाज त्याने केलं. धावाही कमी खर्च केला, विकेटही मिळवली. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना दिवाळ्या टीमला आपण जे पाहतोय. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात ते 41, अजूनही 34 ची आवश्यकता. 75चा पाठलाग. पूर्वार्धामध्ये धावांची लयलूट झाली, परंतु पूर्वार्धातील कौतुक करेन मी बॅटर अर्थात ज्या पद्धतीने धावा येत असताना 22 धावांची खेळी नयनने केली होती. अगदी त्याच वेळेला 26 धावांची खेळी निशांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि याच खेळींच्या जोरावरती 74 धावा बनवण्यात आल्या. आणि एक विशाल काय लक्ष रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक मोठी टोटल असते 75 धावसंख्येची. काही चेंडूंचा खेळ अजूनही शेष असेल या षटकातील. अर्थात 60 चेंडू आणि 34 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार. खोला टाकला, डाऊन द ग्राउंड खेळलाय, साइड स्क्रीनच्या अगदी समोर, ओव्हर द बॉलर हेड, धाव मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
चौकार आला शेवटच्या बॉलवरती, धावफलकावरती धावा या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचत असताना आपण 45 पाहतोय. येणारे 6 बॉल आणि 30 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 30 धावा कोणाच्या हाती भवितव्य सुपूर्द करण्यात येईल, या मॅचची महत्वाची भूमिका कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येणार, कारण हे टर्निंग पॉइंट षटक आहे. इथे धावा बनवणारा चांगल्या पद्धतीचा खेळाडू हवा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक एंड वरती असणारा बॅटर अर्थात आपण प्रणितला पाहतोय. चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम आपण सज्ज राहा. एका बाजूला प्रियदर्शिनी बेलापूरची टीम आणि त्याच वेळेला रुही स्टार परिवार शिरढोण. दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय की आपला संपूर्ण फौज फाटा सुसज्जित करून ठेवा. आपला संघाचा संपूर्ण ताफा आपण सुसज्जित करून ठेवा, कारण नेक्स्ट मॅच लगेचच खेळवली जाईल. गुलाबी थंडीचा आनंद प्रत्येक प्रेक्षक वर्ग घेतोय. काही क्रिकेटचा तर काही वेगळ्या खेळाचाही आनंद घेतात. मैदानाच्या आतमध्ये वळू. खोलात टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळला, क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन वरून. एकेरी धाव इथे मिळेल. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 29 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहील. 5 चेंडू आणि 29 धावा. चांगल्या दर्जाचं कामकाज या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फलंदाजांनी केलेली वर्चस्व वरची राहिली, सरशी राहिली या संघाची, आणि दिवाळी टीम सध्याच्या घडीला अग्रस्थानी पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या ठिकाणी परेशला आपण पाहिलं. धावा इथे मिळते ती केवळ एक. दिवाळे गावची ओळख अर्थात दिवाळे गावची जेठी असेल, दिवाळे गावचा जुना किल्ला असेल, दिवाळे गावचं मच्छी मार्केट असेल, अर्थात या साऱ्या बाबी ना फार चर्चेच्या राहिल्या. मग दिवाळे गावामधून प्रीत बंद्रे आला, त्याने गायलेले गीत असतील, अगदी तीही चर्चेचे विषय राहिले. मैदानाच्या आतमध्ये दिवाळे टीम खेळते. सध्याच्या घडीला चांगल्या रीतीने प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालंय. दिवाळे गावच्या अगदी शेजारी शिबिडी बेलापूर आणि तिथे असणारे. हा बॉल ऑन साइडला लोअर फुलटोज होता, पाठवला सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. चौकार. धाव फलकावरती धावा आहेत या चौकाराच्या मदतीने जाऊन 51 वरती जाऊन पोहोचतात. दिवाळे गावच्या मच्छी मार्केट, किल्ला, जेठी, त्याच वेळेला अनेक बाबी प्रसिद्ध आहेत, परंतु दिवाळे गावामध्ये जी सेलिब्रेशन केली जाणारी दिवाळी जी आहे ही जगात कुठेच साजरी केली जात नाही. खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक धाव निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. 52 धावा धाव फलकावर. विजयासाठी अजूनही 23 ची आवश्यकता. 23 धावा हव्यात. येणारे बॉल आहेत ते केवळ 2 चेंडू आणि 23 धावा. आणखीन एक महत्वपूर्ण सामना काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येईल. खोला टकलेला बॉल इथे मात्र डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्ट्रोक डी पॅक्सच्या कव्हरला इनसाइड आउट, बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला पाठवलं होतं, परंतु देर आहे दुरुस्त आहे. उशीर तर झालाय. संघाला हव्या ते 1 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता. संघ पराभूतीच्या गर्दछायामध्ये. हा बॉल देखील पुढच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. हे शेट होते कुठे? उशिराने आले मैदानाच्या आतमध्ये. ज्यांच्या बॅटमधून आले 2 षटकार. 11 धावेने संघ पराभूतीच्या छायेखाली गेला. अर्थात मीत 11 भैरवनाथ दुत्तुम हा संघ पराभूतीच्या छायेखाली गेला. जिंकली आहे ही मॅच दिवाळे टीमने. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पुरस्कार प्रदान करूयात, आमंत्रित करूयात. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आवर्जून मी दुत्तुम टीमचं लक्ष वेधेन की हस्तांदोलन करूनच तुम्हाला मैदान सोडावं लागेल. या स्पर्धेच्या नियमावली आहेत, याकडे आम्ही लक्ष वेधतोय. रायगड टेनिस क्रिकेटच्या नियमावलीचं पालन आपण करायला हवं. या स्पर्धेची जी काही महत्वाच्या बाबी आहेत या गोष्टीकडे आम्ही मागील मॅचमध्ये लक्ष वेधलं होतं. नवी मुंबईचे संघही
आपल्या या गोष्टीकडे जास्त सातत्याने प्रतिसाद देत असताना पाहायला मिळालेत. हस्तांदोलन करून ते मैदानात सोडतायत.